तर आज घृष्णेश्वर मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे। याच मंदिर परिसरातून प्रतिनिधी विजय चिडेंनी आढावा घेतलाय, पाहूयात। आज श्रावणचा पहिला सोमवार आहे। या निमित्त जर बघितलं 12वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात आपण या ठिकाणी जर बघितलं 12वं ज्योतिर्लिंग आहे। थेट गाभाऱ्यातून आपण जे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन जे आहे ते घडून आणत असल्याचं पाहायला मिळत आहे। आज पहाटेपासून जर बघितलं तर रात्रीपासून या ठिकाणी मंदिर जे आहे ते प्रशासनाच्या वतीने खुलं करण्यात आलेलं आहे आणि थेट गाभाऱ्यामध्ये जे आहे ते दर्शन सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजेपासून हे संपूर्ण प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याचबरोबर परिसरात देखील बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आहे। आज महत्त्वाचं म्हणजे श्रावण सोमवार हा पहिला श्रावण सोमवारी देशभरातून भक्त जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि 12 ज्योतिर्लिंग हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जर बघितलं आज नागपंचमीचा दिवस आहे, त्यानिमित्त देखील भाविकांची अलोट गर्दी जी आहे त्या परिसरामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर, वेरूळ।